अशी न सांगता कशी काय आलीस अचानक? न सांगता म्हणजे नव्हतं यायचं का? अगं जाते परत असं नाही म्हणत मी वैदू. अगं एवढं काय झालं चिडायला? 3 वर्षांना आलीस ना म्हणून विचारलं. आयडे ऐक ना, यातली मी ना कुठली साडी नेसून वैदेही? अगं गप्पू गप्पू तू कशी काय आली? पप्पांना माहितीये? मग दोघींना पण मी इथे नको आहे ना? अगं नाही ग, असं काय नाही. नाही असू देत आई, कळलंय मला आता. माझंच चुकलं. मी उगाच मॅचेसमुळे इकडे गावात आले आणि हॉस्टेल सोडून घरी राहायला आले ना. हॉस्टेलवर पोरींसोबत राहिले असते ना तर जास्त बरं झालं असतं. अगं कसल्या पोरी, कसलं हॉस्टेल? तुम्ही खरंच याच गावात राहता ना? का बाहेर जाणं म्हणजे वेस्टेज असं सांगितलंय पप्पांनी? वैदू ऐक ना बा, तू सांग ना कसली टीम, काय कशासाठी आली तू, कसली मॅच आहे? माई साहेब आहेत ना गावातल्या, हा त्यांनी स्पर्धा भरवली आहे कबड्डीची. इथे हजारो होर्डिंग बघितलेच असतील की. म्हणजे तू कबड्डीसाठी आलीस? आपल्या गावात कबड्डी खेळणार आहेस तू? आणि पप्पांना माहितीये का हे? नाही सांगितलंय त्यांना. आणि उगाच तुम्ही पचकू नका. अगं मी सांगेन नंतर पुढचं. तू अगं आई उगाच ते अडवतील मला. अगं बाई तू कशाला असं करती? हा उगाच माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय. अगं वेळच्या वेळी सांगत जा की त्यांना सगळं. आता त्यांना लपवल्यासारखं नाही का वाटणार? तू जर चिडचिड करणार असशील ना तर आत्ता निघून जाते बाहेर. ए थांब आई, जरा गप बस. ती आत्ताच दमून आली ना. दमले नाहीये, वैतागलीये मी. त्याला काही कारण लागतं का? अरे बस पाणी आणती. ती बुटं काढा दी बाहेर.